चला आज आपण भारताच्या एका अत्यंत महत्त्वाच्या संस्थेबद्दल बोलूया, लोकपाल. ही संस्था नेमकी का बनवली गेली, तिचं काम काय आहे आणि आज तिची परिस्थिती काय आहे, हे सगळं आपण सोप्या भाषेत समजून घेऊया. तर मग मूळ प्रश्न हा आहे की ज्या उद्देशाने लोकपालची निर्मिती झाली तो उद्देश खरंच पूर्ण होतोय का? म्हणजे लोकपाल खरंच एक शक्तिशाली पहारेकरी आहे की फक्त नावापुरतं उरलेला एक कागदी वाघ? याच प्रश्नाच्या उत्तराभोवती आपली आजची चर्चा फिरणार आहे. आपण हे सगळं कसं समजून घेणार आहोत त्याची ही एक छोटीशी रूपरेषा. आधी आपण मूळ समस्येबद्दल बोलू, मग लोकपालची रचना आणि अधिकार समजून घेऊ, त्यानंतर प्रत्यक्षात काय परिस्थिती आहे याचा आढावा घेऊ, त्यावर काय उपाय असू शकतात यावर चर्चा करू आणि शेवटी भविष्यात काय होऊ शकतं याचा विचार करू. चला तर मग सुरुवात करूया. मुळात लोकपालची गरजच का पडली? याचं उत्तर अगदी सोपं आहे. सरकारी पातळीवर विशेषतः मोठ्या पदांवर होणारा भ्रष्टाचार रोखण्यासाठी एका शक्तिशाली आणि स्वतंत्र संस्थेची गरज होती आणि याच गरजेतून लोकपालचा जन्म झाला. आता याची अधिकृत व्याख्या पाहिली ना तर तीच खूप काही सांगून जाते. कायद्याने बनवलेली, पूर्णपणे स्वायत्त म्हणजे स्वतंत्र, आणि सुई जेनरेस म्हणजे ज्याच्यासारखं दुसरं कोणी नाही. थोडक्यात काय तर कागदावर ही एक प्रचंड शक्तिशाली संस्था आहे. मग आता बघूया की कागदावर ही रचना आणि याचे अधिकार नेमके आहेत तरी कसे, जे या संस्थेला इतकं महत्त्वाचं बनवतात. आता सगळ्यात मोठा प्रश्न की लोकपालच्या अध्यक्ष आणि सदस्यांना निवडतं कोण? तर ही निवड काही साधीसुधी नाहीये. यासाठी एक हाय पॉवर सिलेक्शन कमिटी आहे, ज्याचे अध्यक्ष स्वतः पंतप्रधान असतात. त्यांच्यासोबत लोकसभा अध्यक्ष, विरोधी पक्षनेते, सरन्यायाधीश किंवा त्यांचे प्रतिनिधी आणि एक नामवंत कायदेतज्ञ असतात. आणि हो, कोणीही उठून लोकपाल सदस्य बनू शकत नाही. यासाठी खूप कडक नियम आहेत. उदाहरणार्थ, अध्यक्षपदासाठी व्यक्ती भारताचे माजी सरन्यायाधीश किंवा सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश असणं आवश्यक आहे. इतकंच नाही तर वय 45 वर्षांपेक्षा कमी असेल किंवा ती व्यक्ती खासदार, आमदार असेल किंवा कोणत्या गुन्ह्यात दोषी ठरली असेल तर तिला सदस्य होता येत नाही. आता याच्या अधिकाराची व्याप्ती पाहिली ना तर ती प्रचंड आहे. अगदी पंतप्रधानांपासून ते खालच्या स्तरावरील केंद्र सरकारी अधिकाऱ्यांपर्यंत सगळेच याच्या कक्षेत येतात. पण इथे एक पण आहे. पंतप्रधानांच्या बाबतीत काही संवेदनशील विषय जसे की आंतरराष्ट्रीय संबंध, देशाची सुरक्षा किंवा अणुऊर्जा ह्या विषयांची चौकशी लोकपाल करू शकत नाही. आतापर्यंत आपण जे काही पाहिलं ते सगळं कागदावर किती प्रभावी दिसतंय, नाही का? पण आता आपण वास्तवाकडे वळूया आणि इथेच कथानकात एक मोठा ट्विस्ट आहे. आपण आता त्या गोष्टींवर नजर टाकूया ज्या लोकपालाला त्याचं काम प्रभावीपणे करण्यापासून रोखत आहेत. हे बघा, एका बाजूला कायदा काय सांगतो ते आहे आणि दुसऱ्या बाजूला प्रत्यक्षात काय घडतंय ते. तफावत अगदी स्पष्ट आहे. कायद्यानुसार लोकपालकडे स्वतःचा एक चौकशी विभाग आणि एक खटला चालवणारा विभाग असणं बंधनकारक आहे. पण वास्तव असं आहे की चौकशी विभाग अजून पूर्णपणे कार्यान्वित नाही आणि खटला चालवणाऱ्या विभागाचं काम तर सुरूच झालेलं नाही. आता हे आकडे बघा. हे आपल्याला एक वेगळीच गोष्ट सांगतात. 2024-25 या वर्षात सरकारकडून जो निधी मिळाला त्यातला तब्बल 15% जास्त निधी वापरलाच गेला नाही. आता असं का होतंय याचं साधं सरळ उत्तर आहे. जेव्हा संस्थेचे महत्त्वाचे विभागच काम करत नाहीत तेव्हा निधी वापरला तरी कुठे जाणार? आणि अडथळे फक्त इथेच थांबत नाहीत. या व्यतिरिक्त अजूनही बऱ्याच गोष्टी आहेत. जसं की लोकपालच्या प्रकरणांसाठी वेगळी विशेष न्यायालये नाहीत. 7 वर्षांपेक्षा जुन्या प्रकरणात तक्रारच करता येत नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे न्यायपालिका लोकपालच्या कक्षेच्या बाहेर आहे. या सगळ्यामुळे संस्थेची ताकद कमी होते. बरं, आतापर्यंत आपण फक्त समस्यांबद्दल बोललो, पण यावर काही उपाय आहेत का? तर हो, संसदीय समितीने काही महत्त्वाचे मार्ग सुचवले आहेत ज्यामुळे या संस्थेला पुन्हा सक्षम बनवता येऊ शकतं. समितीने काही अगदी ठोस आणि तातडीच्या सूचना केल्या आहेत. त्यांचं म्हणणं आहे की पुढच्या 6 महिन्यांच्या आत चौकशी आणि खटला चालवणारे दोन्ही विभाग पूर्णपणे सुरू करा. दिल्लीमध्ये कमीत कमी एक विशेष न्यायालय फक्त लोकपालच्या प्रकरणांसाठी बनवा आणि प्रकरणांचा लवकर निकाल लागावा यासाठी CBC आणि CBI सोबत मिळून काम करण्याची एक यंत्रणा तयार करा. एवढंच नाही तर या संस्थेला आधुनिक बनवण्यासाठी म्हणजे फ्युचर रेडी करण्यासाठी सुद्धा काही शिफारशी आहेत. जसं की कामामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा, अगदी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करा, फॉरेन्सिक अकाउंटिंग आणि सायबर तपासासारख्या क्षेत्रातील तज्ज्ञ लोकांना कामावर घ्या आणि लोकांमध्ये लोकपालबद्दल विश्वास आणि जागरूकता निर्माण करा. त्यामुळे आपण ह्या सगळ्या चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. या सगळ्या पार्श्वभूमीवर लोकपालचं भविष्य नेमकं काय आहे? हे एक वाक्य आहे ना, ते लोकपालची आजची परिस्थिती अगदी अचूक शब्दात मांडतं.
कायद्याने ताकद दिली आहे, पण कामातील दिरंगाई, कर्मचाऱ्यांची कमी आणि इतर अनेक अडथळ्यांमुळे ही संस्था आपल्या पूर्ण क्षमतेने काम करू शकत नाहीये. आणि शेवटी तोच प्रश्न उरतो. सुधारणा करण्यासाठी एक स्पष्ट रोडमॅप आपल्यासमोर आहे. पण खरा प्रश्न हा आहे की ह्या सुधारणा खरंच लागू होतील का? आणि भारताचा हा वॉचडॉग, हा पहारेकरी खऱ्या अर्थाने स्वतंत्र आणि शक्तिशाली होऊ शकेल का? याचं उत्तर आपल्याला येणारा काळच देईल.